रात्रीचे 3:30 वाजलेत आणि त्यावेळेस पालखी आमच्या घराजवळ आली होती, आमच्या म्हणजे आईच्या घराजवळ. तर दरवर्षी ही पालखी बरोबर 2:30 वाजता येते, तर यावर्षी थोडं लेट झालं होतं. पूर्ण गावातली सगळी मुलं नाचत वाजत गाजत पालखी एन्जॉय करतात. ही पालखी संपूर्ण गावामध्ये फिरवली जाते. आमचं गाव इतकं मोठं आहे की ही पालखी पूर्ण फिरायला पूर्ण रात्र जाते. तर रात्री निघालेली पालखी 8 वाजता निघाली तर ती सकाळी 8-8:30 पर्यंत मंदिरात पोचते. तर पूर्ण 12 तासांचा प्रवास ही पार करत असते. तर असं खूप एन्जॉय करत ही मुलं चाललेली आहेत बँड बाजा वाजवत. तर ही पालखी आमच्या जवळ येईपर्यंत आम्ही असे वेट करत बसलेलो असतो. गप्पा गोष्टी सगळ्या बहिणी अशा त्यामुळेच सगळ्या एकत्र येतात. आम्हाला पूर्ण रात्र कमी पडते ही गप्पा मारायला. असं काय असेल तर आम्ही आवर्जून सगळे येतोच. आणि ही प्रत्येकाच्या घरासमोर गेली ना की प्रत्येकजण आरती करून पालखीचं स्वागत करतात. त्यासाठीच सगळं पूर्ण गाव जागा असतो पूर्ण रात्रभर. आम्ही तर असं एक पण वर्ष असं झालं नाही की पालखी आली आणि आम्ही झोपलेलो आहोत. आमच्या गावात हा एकच असा फंक्शन आहे जे सगळी आनंदाने स्वागताने आवर्जून सामील होतात. कितीही लोक दमले असली तरी पूर्ण रात्रभर अशी जागून पालखी मागे फिरत